नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 21 मे 2026 गुरुवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। जर तुम्हाला लवकर पुढे जायचे असेल तर एकटे चाला, पण जर तुम्हाला दूरवर जायचे असेल तर सर्वांना सोबत घेऊन चला। आजचा सुविचार आपण बघितलात। आता बघूया आजच्या ठळक बातम्या। ठळक बातम्या बघितल्यात। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया या शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावती शहरात स्टंटबाजी पुन्हा एकदा जीवघेणी ठरली आहे। पंचवटी चौकातील उडान पुलावर बुधवारी दोन तरुण बुलेटवर स्टंट करत असताना मोठा अपघात झाला। अचानक संतुलन बिघडल्याने दोघेही थेट पुलावरून खाली सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यावर कोसळले। या घटनांमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ट्रॅफिक सुरक्षा आणि जनजागृती मोहिमांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। अमरावतीच्या शेगाव नाका परिसरातून बुलेटवर दोन तरुण कार्तिक छापाणे आणि अक्षय घाडोरे शहराच्या दिशेने येत होते। मिळालेल्या माहितीनुसार हे दोघे पंचवटी चौकातील उडान पुलावर स्टंटबाजी करत होते आणि बेफिकरपणे वाहन चालवित होते। इरविन मार्गावर उतरण्याच्या प्रयत्नात असताना अचानक बुलेटचा ताबा सुटला आणि दोघेही जोरदारपणे पुलावरून खाली रस्त्यावर कोसळलेत। या अपघातानंतर जवळ उभ्या असलेल्या ऑटो चालक आणि नागरिकांनी तात्काळ मदत केली आणि गंभीर जखमी अवस्थेत दोघांनाही इरविन रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार शहरात स्टंटबाजी आणि अतिवेगाने वाहन चालवण्याच्या घटना वाढत आहेत। यामुळे वाहतूक विस्कळीत होण्यासोबतच गंभीर अपघातांचा धोका निर्माण होत आहे। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वीच वाहतूक विभागाने हेल्मेट सुरक्षेसाठी जनजागृती मोहीम राबवली होती, ज्यामध्ये यमराज प्रतिकात्मक रूपाने रस्त्यावर उतरवण्यात आला होता। तरी सुद्धा ही घटना घडल्याने जनजागृती मोहिमांच्या प्रभावावर प्रश्न उपस्थित होत आहे। अमरावतीतील ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की रस्ते स्टंटसाठी नसतात। क्षणभराची बेफिक्री आयुष्याचा धोका निर्माण करू शकते। आता प्रशासन या प्रकारांवर काय कठोर कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अमरावती मुंबई राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा वेगाचा कहर पाहायला मिळाला आहे। लोणी गावाजवळ घडलेल्या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला आहे। भरधाव कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने 40 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झालेला आहे। अपघातानंतर आरोपी चालक वाहनासह फरार झाला असून पोलीस तपास सुरू आहे। अमरावती मुंबई राष्ट्रीय महामार्गावर लोणी गावाजवळ गुरुवारी दुपारी एक हृदयद्रावक आणि भीषण अपघात घडलाय। मिळालेल्या माहितीनुसार अमरावती शहरातील ताजनगर येथील रहिवासी नौशाद कुरेशी हे आपल्या मोटरसायकलने कामानिमित्त महामार्गावरून प्रवास करीत होते। ते लोणी परिसरात पोहोचताच मागून येणाऱ्या भरधाव आणि अनियंत्रित पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडकीची तीव्रता इतकी भीषण होती की नौशाद कुरेशी दुचाकीसह हवेत फेकले गेले आणि रस्त्यावर दूर कोसळलेत। डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि त्यांचा जागीच मृत्यू झालाय। या अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला। स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली, मात्र तोपर्यंत सर्व काही संपले होते। अपघात घडल्यानंतर कार चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला। स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली। माहिती मिळताच संबंधित पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालेत। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनाकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले आहे। पोलिसांनी मृताच्या कुटुंबियांना या दुर्दैवी घटनेची माहिती दिली असून घरात शोककळा पसरली आहे। अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरार वाहन आणि चालकाचा शोध सुरू आहे। या भीषण अपघाताने पुन्हा एकदा महामार्गावरील अतिवेग आणि
बेपर्वाईचे गंभीर परिणाम समोर आणले आहेत. आता पाहणे महत्त्वाचे ठरेल की पोलीस तपासात फरार चालक किती लवकर पकडला जातो आणि पीडित कुटुंबाला न्याय कधी मिळतो. अमरावती शहर अधिक हिरवेगार, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. स्वच्छ भारत अभियान आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक सीडबॉल कार्यशाळेत अधिकारी, कर्मचारी आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पर्यावरणाचा समतोल बिघडवणारे वाढते प्रदूषण, कमी होत चाललेली हरित क्षेत्रे आणि हवामान बदलाच्या गंभीर समस्यांमुळे वृक्ष संवर्धनाची गरज अधिक महत्वाची ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेने स्वच्छ भारत अभियान आणि माझी वसुंधरा या अभियानांतर्गत पर्यावरणपूरक सीड बॉल कार्यशाळेचे आयोजन केलेत. राजकमल चौक येथील शहीद स्मारक कस्तुरबा उद्यानात आयोजित या कार्यशाळेत अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेत. या कार्यशाळेदरम्यान माती, शेणखत आणि विविध वृक्षांच्या बियांचा वापर करून सीड बॉल तयार करण्याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखविण्यात आली आहे. सीड बॉल म्हणजे बियांचे संरक्षण करणारा नैसर्गिक कवच असून हे बॉल पावसाळ्यात मोकळ्या जागांमध्ये फेकल्यास त्यातून सहज अंकुर फुटून वृक्षांची वाढ होण्यास मदत होते. महानगरपालिकेच्या या उपक्रमामागील उद्देश केवळ वृक्ष लागवड करणे नसून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. पर्यावरण रक्षणाकरिता प्रत्येकाने आपले योगदान दिल्यास अमरावती शहर अधिक सुंदर, स्वच्छ आणि हरित बनू शकते, असा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला. पर्यावरण रक्षण ही केवळ शासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. सीड बॉल सारख्या साध्या पण प्रभावी उपक्रमांमधून वृक्ष लागवडीची चळवळ अधिक व्यापक होऊ शकते. अमरावती महानगरपालिकेच्या या उपक्रमातून हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक शहर घडवण्याचा निर्धार पुन्हा एकदा अधोरेखित झालेला आहे. अमरावतीत संस्कार, संस्कृती आणि अध्यात्माचा अनोखा संगम पाहायला मिळाला. श्री संत वासुदेव महाराज वारकरी शिक्षण सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सुसंस्कार बाल संस्कार शिबिराच्या निमित्ताने आज भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. वारकरी परंपरेचा वारसा जपत लहान मुलांपासून युवक युवतीपर्यंत सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग घेत शहराच्या रस्त्यांवर भक्ती, शिस्त आणि संस्काराचे दर्शन घडवले. अवल्या, भारूड, भगवद्गीता पठण, लाठीकाठी आणि तलवारबाजीच्या आकर्षक प्रात्यक्षिकांनी नागरिकांचे लक्ष वेधले गेले. या अनोख्या दिंडी सोहळ्याचा हा विशेष वृत्तांत. श्री संत वासुदेव महाराज वारकरी शिक्षण सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सुसंस्कार बाल संस्कार शिबिर गेल्या 2014 पासून अखंडपणे सुरू असून यंदाही 1 मे पासून शिबिराला प्रारंभ झाला आहे. संस्कार, अध्यात्म, भारतीय संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी यांचे धडे देणाऱ्या या शिबिराचा आज 20वा दिवस विशेष उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने पंचवटी चौक परिसरातून भव्य दिंडी सोहळा काढण्यात आला. टाळ मृदुंगाच्या गजरात, भगव्या पताका आणि वारकरी वेशभूषेत सहभागी झालेल्या शिबिरार्थींनी संपूर्ण परिसर भक्तिमय करून टाकला. दिंडी ही पंचवटी चौकातून हिरवीन चौक, जयस्तंभ चौक मार्गे राजकमल चौकापर्यंत पोहोचली. या दिंडी सोहळ्यात सहभागी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक आणि पारंपरिक कलांचे सादरीकरण केलेत. अवल्या आणि भारूड यांसारख्या वारकरी परंपरेतील लोककलांबरोबरच भगवद्गीतेचे पठण करण्यात आले. तसेच लाठी काठी, तलवारबाजी आणि संरक्षणाशी संबंधित विविध कौशल्यांचे प्रभावी प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. राजकमल चौकात झालेल्या विशेष सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत अधिकच वाढली. युवक युवतींसह लहान मुले आणि मुलींनी आत्मविश्वास, शिस्त आणि संस्कार यांचे दर्शन घडविणारे कार्यक्रम सादर केलेत. या प्रदर्शनाद्वारे भारतीय परंपरा, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक जागृतीचा संदेश देण्यात आला. या शिबिरामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना पारिवारिक संस्कार, भारतीय संस्कृतीचे महत्त्व, समाजसेवेची भावना आणि नैतिक मूल्यांचे शिक्षण दिले जात असल्याची माहिती ट्रस्टचे प्रतिनिधी आदित्य महाराज रोडे यांनी सिटी न्यूजशी बोलताना दिली.
आधुनिक युगात वाढत्या सामाजिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर अशा संस्कार शिबिरांची गरज अधिक असल्याची त्यांनी सांगितले. संस्कार, शिस्त, अध्यात्म आणि सामाजिक जबाबदारी यांचा संगम घडविणाऱ्या या उपक्रमाचे नागरिकांकडूनही मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत असून भविष्यात अशा उपक्रमांमधनं संस्कारित आणि जबाबदार पिढी घडण्यास निश्चितच मदत होणार आहे. श्री संत वासुदेवजी महाराज वारकरी शिक्षण सेवा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे आयोजित ज्ञानसागर बाल सुसंस्कार शिबिर आयोजन श्री शिवाजी उच्च माध्यमिक शाळा पंचवटी चौक येथे 2014 पासून बाल संस्कार शिबिर चालत आहे आणि त्या शिबिराचा यावर्षी सुद्धा 21 दिवस हे शिबिर चालत आलेलं आहे. आजचा 20वा दिवस आणि 20व्या दिवसाला हा दिंडी सोहळा, त्यामध्ये पावल्या, भारूड, हरिपाठ, भगवद्गीता, लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी, योगा हे सर्व आणि मोठ्यांचे मार्गदर्शन हे सर्व शिकवलं जातं. त्यामध्ये हिंदू संस्कृतीचं जतन व्हावं, आईवडिलांची सेवा व्हावी, वृद्धाश्रमाची गरज भासू नये, वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद संपादन करण्यासाठी आणि मान सन्मान राहण्यासाठी हे बाल संस्कार शिबिराचं आयोजन आहे. माझं नाव आदित्य महाराज रोडे, शिबिराचा संस्थापक अध्यक्ष आहे. या नात्यानं तुम्हाला आवाहन करतोय की या शिबिरामध्ये दरवर्षी अशा संख्येनं आपल्या मुलांना पाठवत चला. रामकृष्ण हरी. वारकरी परंपरेतील आध्यात्मिक मूल्ये, भारतीय सुसंस्कृतीची ओळख आणि समाजसेवेची प्रेरणा देणारे हे सुसंस्कार बाल संस्कार शिबिर अनेक विद्यार्थ्यांच्या जीवनाला सकारात्मक दिशा देत आहे. दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून संस्कार आणि सुसंस्कृतीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि संपूर्ण मेळघाट परिसरात पेट्रोल आणि डिझेल टंचाईच्या अफवांमुळे मोठी खळबळ उडालेली आहे. काही ठिकाणी नागरिकांनी प्लास्टिक कॅन घेऊन पेट्रोल पंपावर गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. मात्र या सर्व परिस्थितीवर भारत पेट्रोलियम पंप प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेत नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केलेले आहे. धारणी तालुका आणि मेळघाटातील दुर्गम भागांमध्ये पेट्रोल आणि डिझेलची कमतरता असल्याच्या अफवा सोशल मीडियावर आणि स्थानिक पातळीवर वेगाने पसरल्यात. या अफवांमुळे अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर नागरिकांची मोठी गर्दी झाली. काही ठिकाणी लोक प्लास्टिक कॅन घेऊन इंधन साठवण्याचा प्रयत्न करताना दिसलेत. मात्र भारत पेट्रोलियम पंपाच्या संचालकांनी स्पष्ट केले आहे की मेळघाट परिसरात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा नियमितपणे सुरू आहे आणि कोणतीही अधिकृत टंचाई नाही. शेतकरी, वाहन चालक आणि दुर्गम भागातील नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये याकरिता पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की अफवांवर विश्वास ठेवू नका. पेट्रोल आणि डिझेल पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत आणि भाववाढ किंवा टंचाईसारखी कोणतीही परिस्थिती सध्या अस्तित्वात नाही. स्थानिक प्रशासनाने देखील स्पष्ट केले आहेत की आवश्यक सेवा आणि शेतीसाठी लागणारे इंधन पूर्णपणे उपलब्ध राहील. त्यामुळे नागरिकांनी घाबरून खरेदी करण्याची गरज नाही. हाँ, पेट्रोल और डीजल मिल रहा है, सबको मिल रहा है, लेकिन लोगों में होर्डिंग की एक भावना बन गई है कि डीजल नहीं मिलेगा, पेट्रोल नहीं मिलेगा, इसलिए जबरदस्ती जिसकी जरूरत नहीं है वो भी आके ना बोलता मेरे को डीजल होना, तो हम सबको दे रहे हैं और हमारी कोशिश है कि सबको बराबर सबको मिले. कोई टूटता नहीं है, कुछ नहीं है. डेपो से माल आ रहा है और वो हिसाब से हम बराबर दे रहे हैं. तर मेळघाटातील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती देण्यात आली आहे. धामणगाव रेल्वे परिसरातून एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना समोर आली आहे. प्रेम संबंधाच्या नावाखाली अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यात आले आणि त्यातून पीडित मुलगी गरोदर राहिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने पोक्सो कायद्यासह गंभीर कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. धामणगाव रेल्वेच्या दत्तापूर पोलीस स्टेशन हद्दीतील या प्रकरणात 32 वर्षीय आरोपी तरुणावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आरोपी आणि पीडित अल्पवयीन मुलीमध्ये ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झाले होते.
याच दरम्यान आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत पीडितेचा विश्वास संपादन केला आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केलेत. हे प्रकार 21 फेब्रुवारी ते 20 मे 2026 या कालावधीत वारंवार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहेत. पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघड झालेत. कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर दत्तापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात BNS कलम 64(2)M 65(1) तसेच IPC 376 आणि पोस्को कायदा कलम 4 व 6 अंतर्गत गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास दत्तापूर पोलीस करीत असून आरोपीच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे. अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा या घटनेमुळे ऐरणीवर आला आहे. कायद्याच्या कडक तरतुदी असूनही अशा घटना घडणे ही गंभीर बाब आहे. पोलीस तपासातून पुढे कोणते धक्कादायक खुलासे समोर येतात याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. नागपूरच्या कोराडी परिसरातून धक्कादायक गुन्ह्याची घटना समोर आली आहे. जुन्या वादातून 2 तरुणांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली असून या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत 3 आरोपी आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले आहे. नागपूर जिल्ह्यातील कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही गंभीर घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 20 मे रोजी रात्री 9:30 वाजताच्या सुमारास कोराडी येथील भारत फर्निचर परिसरात फिर्यादीचा भाऊ शुभम राजेश बेसेरे यांनी त्यांचा मित्र अतुल बलराम इवनाते हे उभे असताना जुन्या वादाच्या कारणावरून काही आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. प्राथमिक माहितीनुसार आरोपींनी दोघांवर दगड, धारदार शस्त्र आणि लाकडी दांडक्यांनी हल्ला केलाय. या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले आहे. मात्र उपचारादरम्यान शुभम बेसरे यांचा मृत्यू झाला असून जखमी अतुल इकनाते यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत 3 आरोपी आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास कोराडी पोलीस करीत आहेत. रात्री 2 वाजता सुमारास माहिती मिळाली की भरत फर्निचर या ठिकाणी एका इसमाला मारहाण झाली आहे. त्यावरून त्या ठिकाणी तात्काळ गेलो असता त्या ठिकाणी एक इसम जखमी अवस्थेत पडलेला होता. त्याला पुढील उपचाराकरिता मेवा हॉस्पिटल येथे पाठविण्यात आली. तर त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलेले आहे. सदर गुन्ह्याचा तपास करायला चालू केला असता या घटनेमध्ये माहिती पडली की यातील मृतक आणि त्याचा मित्र अतुल असे 2 जण घरून पान ठेल्यावर सिगारेट पिण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी अतुल याचा झोडापे नावाच्या मुलाला पायाचा धक्का लागला. त्यावरून त्यांच्या बाचाबाची झाली. ज्यावेळेस बाचाबाची झाली त्यावेळेस मृतक याची सुद्धा त्याच्यासोबत बाचाबाची झाली. त्यावरून त्यांनी आपसात बाचाबाची झाल्याने यातील जे आरोपी होते हे त्या ठिकाणावरून निघून गेले आणि शुभम व अतुल हे पांढरेलापाशीच उभे होते. काही वेळानंतर शुभम आणि अतुल हे घरी जात असताना समोरून जोडापे व त्याचे साथीदार हे त्याच्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी शुभमला मारहाण केली. त्याच्यामध्ये शुभम गंभीर जखमी झाला. या घटनेमध्ये 4 संशयित आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत. घटनास्थळाला माननीय जॉईंट सीपी सर, DCP साहेब, क्राईम DCP सर व इतर वरिष्ठ अधिकारी सुद्धा तात्काळ आलेले होते. त्यामध्ये एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे, यांचा समावेश आहे. जुन्या वादातून झालेल्या या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला तर दुसरा जखमी अवस्थेत उपचार घेत आहे.
दरम्यान पोलिसांनी तातडीने कारवाई करत काही आरोपींना ताब्यात घेतले असले तरी इतर आरोपींचा शोध अद्याप सुरू आहे. नागपूर शहरात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना वाढत असताना गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने मोठे यश मिळवलेले आहे. सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगळसूत्र हिसकावण्याचा गुन्हा अवघ्या 24 तासाच्या आत उघडकीस आणत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि सायबर टीमच्या मदतीने आरोपीचा माग काढण्यात आलेला आहे. आरोपीकडून 1.5 लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि मोबाईल असा तब्बल 2,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 19 मे रोजी दुपारच्या सुमारास नागपूरच्या VCA चौक परिसरातील सेंट उर्सुला शाळेसमोरील प्रदीप नर्सरी येथे एक महिला रोपट्यांची विक्री करत होती. त्यावेळी रोपटे खरेदी करण्याच्या बहाण्याने एक तरुण तिच्याकडे आला. काही क्षणातच आरोपीने महिलेच्या गळ्यातील सुमारे 13 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावलेत आणि घटनास्थळावरून पळ काढला. पीडित महिलेने तत्काळ सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवलीत. घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. तसेच तांत्रिक विश्लेषण आणि सायबर टीमच्या मदतीने संशयिताचा मागोवा घेण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी रोहित नेमाजी मारबते, वय 25 वर्ष, राहणार भवानीनगर याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडनं चोरीस गेलेले सोन्याचे मंगळसूत्र जप्त केलेत. गुन्ह्यात वापरण्यात आलेली काळ्या रंगाची युनिकॉर्न दुचाकी क्रमांक MH49 BT 3924 तसेच विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल देखील जप्त करण्यात आलाय. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 2,40,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईकरिता त्याला सदर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. दिनांक 19 मे 2026 रोजी पोलीस स्टेशन सदर हद्दीमध्ये VCA ग्राउंड जवळ नर्सरीचं झाडाचं प्रदीप नर्सरी म्हणून एक दुकान आहे. तिथे मोरे ह्या फिर्यादी आहे. त्या 67 वर्षाच्या वयोवृद्ध, त्यांच्याजवळ आरोपी इसम हा आला आणि रोपटे घ्यायचे ह्या बहाण्याने जवळ येऊन त्यांच्याजवळील गळ्यातील सोन्याचं चेन असलेली मंगळसूत्र 13 ग्रामची हे हिसकावून पळून गेला. त्यानंतर आम्ही सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने माननीय CP सरांच्या मार्गदर्शनात, ॲडिशनल DCP सरांच्या मार्गदर्शनात, ॲडिशनल सरांच्या मार्गदर्शनात, माननीय ACP सरांच्या मार्गदर्शनात मध्ये आम्ही समांतर तपास करीत असताना 24 तासांच्या आतमध्ये सोनसाखळी चोरी विरोधी पथकाने सदर आरोपीला पकडले, ताब्यात घेतले. त्याच्याकडून जे चोरीचा मुद्देमाल आहे तो ताब्यात घेतला. त्याच्याकडून जे गुन्ह्यात वापरलेली 2 व्हीलर युनिकॉर्न आहे ती ताब्यात घेतली. त्याचा मोबाईल ताब्यात घेतला. असा एकूण 2,40,000चा मुद्देमाल ताब्यात घेतला व पुढील कारवाईचा पोलीस स्टेशन सदर यांच्या ताब्यात देण्यात आला. रोपटे खरेदीच्या बहाण्याने महिलेचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या आरोपीला अवघ्या 24 तासात अटक करत नागपूर गुन्हे शाखेने आपली तत्परता सिद्ध केली आहे. सीसीटीव्ही, तांत्रिक तपास आणि सायबर टीमच्या समन्वयातून हा गुन्हा उघडकीस आला. आरोपीकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. नागपूर शहरातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे. मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील पिटेसूर परिसरात एका खदानीच्या पाण्यात बुडून अवघ्या 11 वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नागपूरच्या पेटेसूर परिसरात गुरुवारी दुपारच्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली आहे. रुझेन अब्दुल रजाक शेख हा 11 वर्षीय मुलगा इतर मुलांसोबत परिसरात खेळत होता. याच दरम्यान तो जवळील पाण्याने भरलेल्या खदानीच्या दिशेने गेला. खेळता खेळता त्याचा तोल गेला आणि तो थेट खोल पाण्यात पडला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मानकापूर पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. नागरिक आणि पोलिसांनी संयुक्तपणे शोध मोहीम सुरू केली. जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या अथक प्रयत्नानंतर रुझेनला पाण्याबाहेर काढण्यात आले. मात्र त्यावेळी त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांनी त्याला तातडीने CPR देण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक क्षण महत्वाचा असताना त्याचे प्राण वाचवण्याकरिता शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले. परंतु दुर्दैवाने तोपर्यंत खूप उशीर झाला होता आणि डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. नागरिकांच्या म्हणण्यानुसार या खदानीत यापूर्वीही अपघात आणि जीवितहानीच्या घटना घडल्या आहेत.
अनेक वेळा प्रशासनाकडे खदान सुरक्षित करण्याची किंवा ती बुजवण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. स्थानिकांच्या मते उघडी आणि पाण्याने भरलेली ही खदान परिसरातील लहान मुलांकरिता कायमच धोकादायक ठरत आहे. सुरक्षेची कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्यामुळे निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याची भावना व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासनाने अशा धोकादायक खदानींबाबत तातडीने उपाययोजना कराव्यात, संबंधित ठिकाणी सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. पिटेसूर येथील या दुर्दैवी घटनेने अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. वारंवार मागण्या करूनही धोकादायक खदानीबाबत योग्य उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? अशा निष्काळजीपणामुळे आणखीन किती निष्पाप जीव धोक्यात येणार? या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाला द्यावी लागणार आहेत. नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. बिशप कॉटन स्कूलच्या मागील दुसऱ्या गल्लीत एका तरुणीचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच सीताबर्डी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आवश्यक पंचनामा व तपास प्रक्रिया सुरू केली. प्राथमिक माहितीनुसार संबंधित तरुणी ही बाबुळगाव येथील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमागील नेमके कारण काय आहे याचा शोध घेण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. नागपूरच्या सीताबर्डी परिसरातील बिशप कॉटन स्कूलच्या मागील दुसऱ्या गल्लीत एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर सीताबर्डी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आवश्यक पुरावे संकलित केले असून तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत. परिसरातील नागरिक, प्रत्यक्षदर्शी तसेच संबंधित व्यक्तींकडनं माहिती घेण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार मृत तरुणी ही बाबुळगाव येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच तिच्या कुटुंबियांना कळविण्यात आले असून नातेवाईक नागपुरात दाखल झाले आहेत. घटनेमागील कारणांचा शोध घेण्याकरिता पोलीस विविध अंगांनी तपास करीत आहेत. मोबाईल कॉल रेकॉर्ड, वैयक्तिक संपर्क तसेच इतर उपलब्ध माहितीच्या आधारे तपास पुढे नेला जात आहे. पोलीस प्रशासनाने अद्याप कोणत्याही निष्कर्षावर पोहोचण्यास नकार दिला असून सर्व तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेचे नेमके कारण स्पष्ट होईल. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अनेक बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहेत. मात्र कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीचीच दखल घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सध्या सीताबर्डी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या घटनेमागील नेमके कारण समोर येणार आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात मध्यरात्री एक हृदयद्रावक आणि संतापजनक अपघात समोर आला आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या एका कारने रस्त्याच्या कडेला झोपलेल्या अंदाजे 60 वर्षीय अज्ञात व्यक्तीला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे अपघात घडवणारी कार अवैधरित्या जनावरांची वाहतूक करत असल्याची धक्कादायक माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. अपघातानंतर चालक आणि त्याचा साथीदार घटनास्थळावरून फरार झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा आता रामटेक पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. रामटेक तालुक्यात 22 मेच्या मध्यरात्री घडलेल्या भीषण अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. रात्री 12:30 वाजताच्या सुमारास MH14DN 2632 क्रमांकाची कार भरधाव वेगाने जात असताना रस्त्याच्या कडेला झोपलेल्या एका अंदाजे 60 वर्षीय अज्ञात इसमाला जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार धडकेचा आवाज इतका मोठा होता की परिसरातील नागरिक घटनास्थळी धावत आलेत. मात्र अपघाताची तीव्रता इतकी गंभीर होती की संबंधित व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय. मृताची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून त्याची माहिती मिळण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातानंतर कार चालक आणि त्याचा साथीदार वाहनासह घटनास्थळावरून पसार झालेत. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांना आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. अपघातग्रस्त कारमधून जनावरांची अवैध वाहतूक सुरू असल्याचे आढळून आले. त्यामुळे या प्रकरणाला केवळ अपघाताचे स्वरूप न राहता
अवैध पशुवाहतूक आणि कायद्याचे उल्लंघन अशा अनेक पैलूंची जोड मिळाली आहे. या प्रकरणी रामटेक पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 106(1), 281, 3(5) तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामटेक मधील या भीषण अपघाताने पुन्हा एकदा बेदरकार वाहन चालकाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एका निष्पाप व्यक्तीचा जीव घेणारा या घटनेतील फरार आरोपींना पोलीस कधी अटक करतात आणि मृत व्यक्तीची ओळख कधी पटते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याळ गावात घडलेली एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. गावातील वाद मिटवण्यासाठी आयोजित करण्यात आलेली तंटामुक्त समितीची बैठक हीच अखेर अक्षरशः हाणामारीच्या रणांगणात बदलली. खुर्च्या उचलून 2 गट आमने सामने भिडल्याने संपूर्ण सभागृहात गोंधळ उडाला आणि काही काळासाठी परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली. अड्याळ गावात बुधवारी ग्रामपंचायत सभागृहात तंटामुक्त समितीची बैठक सुरू होती. गावातील एका प्रकरणावर सुनावणी सुरू असताना सुरुवातीला शाब्दिक वाद झाला. मात्र काही क्षणातच वातावरण तापले आणि दोन्ही गट एकमेकांवर धावून गेलेत. खुर्च्या उचलल्या गेल्यात, धक्काबुक्की सुरू झाली आणि सभागृहात आरडाओरडा, गोंधळ आणि भीतीचे वातावरण पसरले. महिलांसह ज्येष्ठ नागरिकांनी घाबरून बाहेर धाव घेतली. स्थिती इतकी गंभीर झाली होती की पोलिसांना तत्काळ हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी दोन्ही गटांना वेगळे करून परिस्थिती नियंत्रणात आणली. अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर गावात संतापाची लाट उसळली असून वाद मिटवणारी समितीच वादाचे केंद्र कशी बनली असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. अड्याळ येथील या प्रकारामुळे तंटामुक्त समित्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाद मिटवण्यासाठी बसवलेले व्यासपीठच जर हिंसाचाराचे केंद्र बनत असेल तर ग्रामीण न्याय व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर मोठा आघात होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. या घटनेचा पुढील तपास प्रशासनाकडून सुरू आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातम्या पाहू शकते. यात लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.